निधी हा प्रकार आहे तर काल आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारलं, पण एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यावरती काय एवढं उत्तर दिलं नाही. फक्त कलेक्टर मॅडमना विचारलं काय निधी दिलाय का, तर ते म्हणाले निधी दिला नाही. आता यांनी कुठून निधी आणला ते आता तुम्ही त्या आमदारांनाच विचारा, कारण आम्हाला अजून प्रत्येक आमदाराची खंत तुम्ही ऐकत होतात की एका सुद्धा आमदाराला, सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला सुद्धा निधी मिळत नाही, तर यांना 20 कोटी निधी कुठून मिळाला याचं रहस्य त्यांनीच सांगावं. विरोधक असाही दावा करतात, म्हणजे एकूण जर बघितलं तर माजी आमदारांना वगैरे निधी दिला जातो, पण आजी आमदारचे विरोधात आहे, त्यांना निधी दिला जात नाही अशी देखील काल ऐका, काल मी सत्ताधारी पक्षाचे सेल्वन आहेत किंवा प्रसाद लाड आहेत, ते पण म्हणाले की आम्हाला निधी मिळत नाही. मग निधी जातो कुठे हा? पण कोण डल्ला मारतं या निधीवर असं वाटतं तुम्हाला? ते आता काय दल्ला मारत नाही, परंतु त्यांनी जो काय, आता बघा मुंबई शहर असं आहे की हा मल्टीपर्पज म्हणाल तर त्याप्रमाणे यूज करतो. उपनगरात भरी लोकसंख्या जास्त आहे, पण तो उपनगरातली अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या मुंबईमध्ये सर्व्हिसला किंवा आपल्या पोटापाण्यासाठी किंवा त्यांचा बिझनेस असेल त्यासाठी इथे फेऱ्या मारत होतं. हा सगळा लोड आहे मुंबई शहरवरती जास्त येतो, त्यामुळे त्यांनी मुंबई शहराकडे जास्तीत जास्त लोकांच्या दृष्टीने निधी द्यावा, चांगल्या चांगल्या उपाययोजना या मुंबई शहरामध्ये आणाव्या, जेणेकरून बाहेरची लोक येतील, त्यांच्यावर त्यांचा ताण मुंबईवरती पडला नाही पाहिजे.